नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी चांगले जॉब ऑफर घेऊन आले मित्रांनो. आता ही जी भरती निघालेली आहे वैद्यकीय शिक्षण व औषध द्रव्य विभागाकडनं अन्न व सुरक्षा प्रणालीचे बळकटीकरण या योजनेअंतर्गत अन्न व औषध प्रशासन प्रयोगशाळांमधील अन्न विश्लेषणाच्या कामासाठी एकूण 60 मनुष्यबळ सेवा बाह्य यंत्रणेद्वारे घेण्याबाबतचा हा जी-आर आलेला आहे. वैद्यकीय शिक्षण व औषध द्रव्य विभागाकडनं महाराष्ट्र शासनाकडनं दिनांक 23 जानेवारी 2026 चा लेटेस्ट हा जी-आर असणार आहे. आता तुम्हाला ह्या जी-आरमध्ये कोणते-कोणते पदं असणार आहे, पगार काय असणार आहे, अप्लाय कसं करायचं आहे आणि संपूर्ण माहिती तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि आपल्या Instagram आयडी, Telegram चॅनल, WhatsApp ग्रुप आणि Facebook ग्रुपला पण फॉलो करून ठेवा. चला तर मग सुरू करूया या व्हिडिओला. आता हा जो जी-आर आलेला आहे मित्रांनो, अन्न व सुरक्षा प्रणालीचे बळकट अ, बळ बळकटीकरणचे या योजनेअंतर्गत अन्न व औषध प्रशासनाच्या प्रयोगशाळांमधील अन्न विश्लेषणाच्या कामकाजासाठी एकूण 60 मनुष्यबळांच्या सेवा बाह्य यंत्रणेद्वारे घेण्याबाबतचा हा जी-आर आलेला आहे महाराष्ट्र शासनाकडून वैद्यकीय शिक्षण व औषधद्रव्य विभागाकडनं दिनांक 23 जानेवारी 2026 चा लेटेस्ट जी-आर असणार आहे. याच्यामध्ये दिलेली आहे प्रस्तावना जी की आपण वाचून घेऊ. वैद्यकीय शिक्षण व औषधद्रव्य विभागाच्या संदर्भाधीन क्रमांक दिनांक 16/2/2022 रोजीच्या शासन निर्णयाद्वारे अन्न सुरक्षा कार्य प्रणालीचे बळकटीकरण करण्याकरिता अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरण नवी दिल्ली व अन्न सुरक्षा आयुक्त राज्य शासन यांच्यामार्फत सामंजस्य साम समन्वय करार करण्याकरिता मान्यता देण्यात आलेली आहे. त्या अनुषंगाने आयुक्त व अन्न औषध प्रशासन यांनी सादर केलेल्या सन 2025-26च्या कृती आराखड्यास अन्न सुरक्षा व मापके प्राधिकरण नवी दिल्ली यांनी दिनांक 26/11/2025 रोजीच्या मान्यता देण्यात आलेली आहे. सदर मान्यताप्राप्त कृती आराखड्यात अन्न व औषध प्रशासनाच्या मुंबई, छत्रपती संभाजीनगर व नागपूर येथील प्रयोगशाळांसाठी मनुष्यबळांच्या सेवा बाह्य यंत्रणेद्वारे भरणा करण्याबाबत नमूद केलेले आहे. या मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय सचिव समितीने अन्न सुरक्षा कार्यप्रणालीचे बळकटीकरण करणे या योजनेअंतर्गत प्रोग्राम मॅनेजर, अकाउंटंट ऑफिसर, डाटा एंट्री ऑपरेटर, वाहन चालक, बहुउद्देशीय कुशल कर्मचारी व न्यू एअर टेक्निकल अनालिटिक्स केमिस्ट्री या 5 पदांचा एकूण 60 मनुष्यबळांच्या सेवा बाह्य यंत्रणेद्वारे भरणा करण्यास दिनांक 10/4/2023 रोजीच्या मान्यता दिलेली आहे. सदरच्या मान्यतेच्या अनुषंगाने विभागाच्या संदर्भ क्रमांक 3 दिनांक 5/6/2023 व दिनांक 27/12/2023 रोजीच्या पत्रामध्ये अन्न सुरक्षा कार्यप्रणालीचे बळकटीकरण या योजनेअंतर्गत सन 2022-23च्या कृती आराखड्यात नमूद केलेल्यानुसार अन्न व औषध प्रशासनाच्या अन्न चाचणी प्रयोगशाळाकरिता अन्न विश्लेषणाच्या कामकाजासाठी उपरोक्त 5 पदांसाठी एकूण 60 मनुष्यबळ सेवा बाह्य यंत्रणेद्वारे भरणा करण्याकरिता आयुक्त, अन्न व औषध प्रशासन यांना मान्यता देण्यात आलेली आहे. त्यानुसार सदर पदे ही 2023-24 व 24-25 या आर्थिक वर्षात भरणा करण्यात आलेली होती. ओके. सन 2024-25 मध्ये मंजूर कृती आराखडा 31 मार्च 2025 रोजी संपुष्टात आल्यानंतर सन 2025-26 या वर्षाचा कृती आराखडा केंद्र शासनाच्या अन्न सुरक्षा व मापके प्राधिकरण नवी दिल्ली यांच्या मंजुरीस्तव सादर केलेला होता. सदर सन 2025-26 च्या 25-26च्या कृती आराखड्यात अन्न सुरक्षा व मापके प्राधिकरण नवी दिल्ली यांनी दिनांक 26/11/2025 रोजीच्या प्रपत्रामध्ये मान्यता देण्यात आलेली असून सदर कृती आराखड्यातून उपरोक्त पदे नमूद करण्यात आलेली आहे. त्यास अनुसरून प्रशासकीय मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचारधारणात होती. आता शासन निर्णय देण्यात आलेले आहे. यामध्ये जी पदे वगैरे खाली देण्यात आलेली आहेत आपण बघू. आता अन्न व सुरक्षा प्रणालीचे बळकटीकरण या योजनेअंतर्गत सन 2025-26च्या मंजूर कृती आराखड्यात नमूद केल्यानुसार अन्न व औषध प्रशासनाच्या मुंबई, छत्रपती संभाजीनगर व नागपूर येथील प्रयोगशाळांसाठी खालील तक्त्यात नमूद केल्यानुसार
एकूण 60 मनुष्यबळांच्या सेवा सन 2025-26 या आर्थिक वर्षात बाह्य यंत्रणेद्वारे भरणा करण्याच्या प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे. त्याच्यामध्ये दिलेले अनुक्रमांक अन्न व औषध प्रशासनाच्या प्रयोगशाळेसाठी बाह्य यंत्रणेद्वारे भरवण्याची पदांची नावे व पदसंख्या दिलेली आहे. 1 नंबरचं पद दिलेलं आहे प्रोग्राम मॅनेजर अकाउंटंट ऑफिसरसाठी 1 पद असणार आहे. 2 नंबरचं पद आहे वाहन चालकांची, याची 2 पदे आहे. 3 नंबरचं पद दिलेलं आहे डाटा एंट्री ऑपरेटरला 2 पदे आहे. 4 नंबरचं पद आहे बहुउद्देशीय कुशल कर्मचारीच्या 10 पदे आहे. 5 नंबरचं पद दिलेले आहे याच्यामध्ये सीनियर टेक्निकल अनालिसिस अँड अॅनालिटिकल केमिस्टसाठी 45 पदं. एकूणच 60 पदांसाठी ही भरती निघालेली आहे. आता बाह्य यंत्रणेद्वारे सेवा घेताना वित्त विभागांच्या दिनांक 27/4/2022च्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार व शासनाने विहित केलेल्या नियमाप्रमाणे कार्यवाही करण्याची दक्षता घेण्यात यावी. प्रस्तुत प्रकरणी उपरोक्ताप्रमाणे येणारा खर्च अन्न सुरक्षा व मापके प्राधिकरण, नवी दिल्ली व अन्न सुरक्षा आयुक्तालय यांच्यामार्फत झालेल्या समन्वय कराराअंतर्गत अन्न व सुरक्षा मापके प्राधिकरणातून यांच्याकडून अन्न व सुरक्षा आयुक्त व अन्न व औषधी प्रशासन यांचे चालू बँक खाते क्रमांक दिलेला आहे, एफएससी कोड दिलेला आहे, मध्ये आपल्याला जमा करण्यात येणाऱ्या निधीमधून भागवण्यात यावा. ओके, तर अशा पद्धतीने हा GR आलेला. आता तुम्हाला बघायची असेल पदं बघून घ्या. चांगली पदं याच्यामध्ये बहुउद्देशीय कर्मचारी जर बोलायला गेलं शिपाई वगैरे त्याच्यात कर्मचारी साफसफाईवाले भरू शकतात. ओके, बाकीचे जे तुम्हाला मी दाखवले ते पदं समजली असतील. आता तुम्हाला म्हणायचं असेल अप्लाय कसं करायचं सर, तर आपल्याला इथं मुंबई छत्रपती संभाजीनगर नागपूर विभागाची नाव देण्यात आलेली आहे. तर आपल्याला स्वतः काय करायचंय, हे जे आपल्याला विभाग आहे अन्न व औषधी प्रशासन प्रयोगशाळेसाठी आपल्याला या विभागात जायचंय. स्वतः तिथे जाऊन आपल्याला हे पदभरतीसाठी सांगायचं. अन्न व औषधी प्रशासनाच्या मुंबई छत्रपती संभाजीनगर नागपूर या विभागात जायचं आहे आणि एका तांत्रिक भरतीची आपल्याला अपडेट सांगायची आहे. मला या पदासाठी अप्लाय करायचं आहे. मी एका तांत्रिक भरतीवर काम करण्याला तयार आहे. तिथे जाऊन स्वतः आपल्याला अप्लाय करून घ्यायचं आहे. कारण की ही जी तांत्रिक भरती येतात याची कोणतेही ऑनलाईन पद्धतीने फॉर्म वगैरे येत नाही. जो तिथे जाऊन हजर होतो, तिथे जाऊन स्वतः अप्लाय करतो, त्याची तिथे सिलेक्शन केली जाते. कोणत्याही मार्फत तिथे सिलेक्शन होत नाही. तिथं आपल्याला जायचं आहे. तिथं ओळखीमुळे किंवा तिथं स्वतः जाऊन भेटून आपण अप्लाय करून घ्यायचं आहे. ओके. जर की तुम्हाला हा PDF फाईल पाहिजे असेल तर मी टेलिग्राम चॅनल WhatsAppला शेअर करून देईन. तिथून जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता. ओके. जसं की तुम्हाला तिथं दाखवायला पण कामात येईल. ओके. त्याची लिंक टेलिग्राम चॅनल WhatsAppची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. आणि हा व्हिडिओ रिलेटेड काही डाऊट असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा किंवा Instagram, Facebookला मेसेज करा. त्याची पण लिंक तुम्ही Instagramमध्ये मी दिलेली आहे. ओके. Instagram आपलं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. Instagramची टेलिग्राम चॅनलची. ओके. त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सगळ्यांच्या लिंक त्यात दिलेल्या आहे. टेलिग्राम चॅनल, WhatsApp, Insta ID, Facebook ID जॉईन व्हायला विसरू नका. काही डाऊट असेल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, जास्तीत मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा. डेली तुमच्यासाठी नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटीज असतो. अशा नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटीसाठी आपण भेटूयात आणि स्टुडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक्यू.